पण ते नाही. पण मनाचा स्वभाव असा आहे की एवंच दोष काढणं किंवा आपल्याला सहन होत नाही आपल्या स्वभावाला जो काही घडलाय हॅबिच्युअल फोर्स, त्यामुळे चिडणं, चिडल्यामुळे दुसऱ्याला दोष देणे किंवा आरोप ठेवणे, हा जर व्यवहार सोडला तर परमेश्वरांनी प्रभू दत्तात्रेयाने सांगितले, मी तुमचा अनंत जन्मीचा दास होईल, तुम्ही कोणाचा दोष पाहू नका आणि कोणाला आरोप करू नका, निभावून घ्या. त्याला जमत नाही ना मी आता हे करेन. आता हा स्वभाव सांगितलाय, हे वागणं सांगितलंय, लोकांचे जगताचे सारे व्यवहार ज्या भूमिकेवर चालतात त्या भूमिकेची रचना सांगितली. आता इतकं असताना मन जर आमचं शांत आहे तर मग ते का ताब्यात येऊ नये? त्या मनाची एकाग्रता कुठे गेलेली आहे? असं कुठेच नाही. परंतु जीवनात पदोपदी प्रसंग बदलला की अस्वस्थत आहे. आता समजा एखाद्याचा बाप वारला, 4 मुलं आहेत मागे आणि मोठ्या मुलगा एक 8 वर्षाचा आहे. आता साहजिक आहे त्या 8 वर्षापासल्या मुलाला काही बाह्य जगाचं व्यावहारिक धोरण नाही, घर कसं सांभाळायचं तो विचारच नाही. त्यामुळे मेलेल्या माणसाची बायको काळजी करेल, चिंता वाटेल, हे खरं आहे. परंतु परिस्थिती बदलली की निराळा विचार केला पाहिजे. हा विचार ती स्त्री घेत नाही. घाबरून जाणं, रटणं, मग दिराला बोलव, काकाला बोलव, सासऱ्याला बोलव, मामाला बोलव. अरे कोणी काही बसडीचे करणार नाही असेल तर तुमचं लुटून नेते. तेव्हा आपल्या नवऱ्याच्या पश्चात काय परिस्थिती ह्या स्त्रीनी विचार करून आपणच काळजीपूर्वक वागणं की त्यामुळे मुलांनाही आपण रडलो नाही म्हणजे मुलंही रडणार नाही आणि धीराने घेतलं तर मन स्थिर राहतं. त्या ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही विचार करा की मनाला नीट समजूत घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही तयार होता मनाच्या तयारीत आणि तरी सुद्धा हे होत नाही, तेव्हा ही तुमची जीवाची स्थिती परमेश्वरांनी निसर्गामध्ये घडवून आणलेली आहे. एवढं मात्र शहाण्या माणसाला कबूल करावं लागेल. तुम्हाला तुमचं सांगितलं, पण तुमच्यासाठी आम्ही काय करायचं, आमच्यासारख्यांनी काय करायचं? तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी वागताना, तुमच्याविषयी समजूत धारण करताना आम्ही काय करायचं की आमच्यासारख्या माणसांनी काय करायचं? तर मनुष्याला असं म्हटलेलं, स्वतः भगवतींनी शंकराचार्यांनी सांगितले की माणसाला 103 प्रकारचे दुःख संसारात भोगावी लागतात आणि ती मी स्वतः उत्पन्न केलेली आहेत. तेव्हा त्याचं निवारण कसं करायचं त्यासाठी त्यांनी सांगितले की माणसाला आधार हवा असतो. तर योग्यांना मात्र हा विषय शिकवतात. अर्थात पंचतत्वांनी देहाचा व्यवहार कसा चालला हे ज्ञान दिल्यानंतर एकाग्रता हा पहिला आधार ईश्वर प्राप्तीचा. आता स्वतः परमेश्वरच असं म्हणतोय, आतापर्यंत जीव आणि त्याची राहण्याची पद्धत समजून अशांततेची खोटी कशी आहे, पण त्याला तर दरेक वेळेला आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी पुऱ्या होण्यासाठी तो अस्वस्थ राहतो हे परमेश्वराने स्वीकारलं. तेव्हा त्यांनी पहिल्या आधारात म्हटलंय की एकाग्रता हा पहिला आधार आहे. तो प्राप्त करायचा असेल तर योग्यांना असं शिकवलं जातं की आपली डावा पाय ढुंगणाखाली घालून उजवा पाय उभा ठेवायचा गुडघा आणि उजव्या पायाच्या अंगठ्याकडे एकसारखं टक लावून पाहायचं. 5 मिनिटं पाहणं झालं की माणसाला शांतता येत जाते. परंतु हे त्यांनी किती दिवस कसं किती पाहायचं तो मात्र नियम निराळा की अंगठ्याच्या नखाकडे पाहताना हळूहळू तिथे नीलबिंदू निर्माण होतो आकाशाच्या रंगाचा आणि त्या अंगठ्याच्या भोवती नील वलय दिसायला लागलं की हळूहळू तो पाय नाहीसा होईपर्यंत म्हणजे दिसण्यामध्ये तुम्ही त्या अंगठ्याकडे पाहायचं. तुम्हाला एकाग्रता आपोआप मिळते. हे आता वैचारिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, सायकोथिकेशनच्या सपोजिशन दृष्ट्या मनाची घडण म्हणून जे सगळे झाले ह्याच्यात तुम्हाला काही त्रास नाही. अगदी सामान्य व्यक्ती सुद्धा आपला उजवा पाय पुढे ठेवून अंगठ्याकडे पाहू शकतो. आता योग्याला आपलं मन स्थिर करणं. आता योगी आपलं मन, तुमचं जीवाचं मन कसं आहे ते व्यवहारामध्ये, बाह्य व्यवहारामधलं मन आहे. योग्याला मन बाहेर नसतं, त्याचं इन द मिडल ऑफ द आयब्रो, भ्रूमध्यामध्ये त्याचं मन असतं. आता त्या मनामध्ये त्या योग्याला एकच पाहायला मिळतं की मी प्रकाशमान आहे, माझ्या ठिकाणी सदैव प्रकाशित आहे. त्याच्या झळझळण्या हळहळण्यामध्ये, तापून जाण्यामध्ये, शून्यवत होण्यामध्ये मला माझी दृष्टी बंद करून स्थिर करायची. भूमध्यामध्ये दृष्टी स्थिर केल्याने विश्वातल्या सर्व गोष्टी आपण होतात असं म्हटलं जातं. नंतर
जमिनीच्या खाली, जमिनीच्या वर आणि काही दिशांना 80 मैलापर्यंत माणसाला काही दिसू शकतो काय घडून राहिले किंवा घडणार. हे भूमध्यामध्ये ज्याची दृष्टी स्थिर झाली आणि आज्ञाचक्रात स्थिर होऊन ज्याच्या ठिकाणी प्रकाश फाटलाय किंवा आज्ञाचक्र उघडलंय अशा माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होऊ शकतात. पण त्याचं मन पूर्णपणे एकाग्र असतं. जे अंगठ्याकडे पाहून होतं तो योगी, आपलं मन उच्च कक्षेचा असेल अष्टांग योगी, तर तो आज्ञाचक्रामध्ये दृष्टी स्थिर ठेवून करतो. आता ही योगाची गोष्ट झाली, जीवाची गोष्ट झाली. आता मग मन स्थिर करायला त्रास कोणाला पडतो? स्वाध्याय, तुम्ही पुष्कळ गोष्टी पुस्तक वाचता, एका पुस्तकात एक गोष्ट म्हटली, तीच गोष्ट दुसऱ्या रीतीने समजली असतील, तिसरा मनुष्य आपलं मत प्रदर्शित करून त्या तिसरंच मत जाहीर करतो. त्या स्वाध्याय करताना असं म्हटलेलं आहे सर्वच थोर शास्त्रज्ञांनी सुद्धा की सारा रूपाने समजायचं. ह्यांनी तिथे असा शब्द वापरला आणि त्यांनी तिथे तसा का वापरला ह्या वादंगात पडायचं नाही. तर स्वाध्यायांनी मनुष्याची बुद्धी आपोआप स्थिर होती की एवढं ग्रहण करून मानून राहायचं. मानून म्हणजे विचाराने ग्रहण करायचं आणि त्याप्रमाणे जर व्यवहारात वागताना निर्णय घ्यायची वेळ आली तर मानलेल्या निर्णयाप्रमाणे वागायचं. मग त्याला नुकसानही होईल, 5च्या ऐवजी 5,000 रुपये नुकसान होईल. एक वेळ घरातली बायको सुद्धा पळून जाईल. जगात जे पाहायला मिळतं, जर योग्य निर्णय घेऊन नाही वागलो तर अनंत गोष्टी, मुलं सुद्धा पळवून नेतील. मी अशी पाहिजे की पत्ते खेळायचा इतका नाद असतो, आता लावायला काही नाही तर बायको लावतात आणि ते लोक बायका घेऊन जातात पत्ते खेळणारी माणसं. हेच मी माझ्या डोळ्यांनी पाहिले 1950 साली. आज पाहतो त्या गोष्टी सगळ्या आणखी निराळ्या आहेत. तेव्हा एक लक्षात ठेवा, काय मानायचंय आणि त्या मान्यामध्ये त्या ठिकाणी सर्वतोपरी शुद्धता आहे, त्या मान्यामध्ये आमच्या विचाराची संपूर्ण स्थिरता आहे, त्या मान्यामध्ये आमचं सर्वस्वी भलं आहे. अशा तऱ्हेचा सर्वस्वी साररूप निर्वाळारूपी मन, ज्याला रेसिड्युअल माइंड म्हणतात, शेष मन, की आता ह्या पलीकडे कुठलाच विचार करायचा राहत नाही आणि शिल्लक राहिलेल्या मनात जो विचार आलाय त्याला अनुसरून जीवनात वागायचं ज्याला जमत नाही त्याला कधीही एकाग्रता मिळणार, शांतता मिळणार. मग तो किती संकटात असला तरी तो शांतच असतो. किती संकटात येऊन त्याचे सर्व द्रव्य नाहीसं झालं कुठल्याही प्रकारचं तरी त्याला काही वाटत. अशी माणसं सुद्धा मी पाहतो आणि त्यातलंच मी एक जगलेला जीव आहे. परंतु एक लक्षात ठेवा की ह्या सगळ्या विचार पद्धतीच्या मागे जे आम्हाला पहिल्यापासून शिकवलं गेले, जे विश्वास जसंच्या तसंच आहे त्याविषयीचं ज्ञान घेऊन आधी आम्ही मनाने स्वस्थ होणं आवश्यक आणि मग वागायचं. परंतु वागताना मात्र मग आपली मनाची चलबिचल होता कामा नये. ती झाली की पुन्हा आपल्या मनाला अस्वस्थपणा आला. तेव्हा समजा आता एक लहान मुलं आहे, आई किंवा बाबा घरात असत आणि त्याला चॉकलेट गोळी खायची सवय, ते 10 मिनिटांनी येणार आणि जरी तुम्ही अर्धा तास उशीर लावला तरी चॉकलेटनं गोळी दिल्याशिवाय तुम्हाला सुटकाच नाही. तुम्ही त्याला मारा, पिटा, धमकी दाखवा, आरडाओरडी करा, ते रडत बसेल किंवा गुप बसेल, पण चॉकलेट गोळी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या तुम्ही त्या मुलाला एक समजत नाही की एक गोष्ट हवी आहे, हव्यासापायी ते मूल वयोमानतत्व वागतंय, तर तुम्ही त्यात हे करता कामा नाही की निराळ समजून त्याचं मन वाळलं पाहिजे, दुसऱ्या गोष्टी त्याच्या आवडीच्या केल्या पाहिजे. ते करत नाही, त्यामुळे तुम्ही त्रासता. तर दुसऱ्याच्या मनाच्या भूमिकेप्रमाणे सुद्धा वागता आलं पाहिजे. असं म्हणे इंग्लिशमध्ये, वन मॅन शुड ऑलवेज स्टँड इन द अदर्स पोझिशन. दुसऱ्याची स्थिती काय, त्या स्थितीत जर आपण असतो तर काय विचार केला असता, ही जर आपण विचार केला तर त्या माणसाच्या बोलण्याचा आपण कधीही राग येणार किंवा त्या माणसाच्या बोलण्याला उत्तर कसं द्यायचं किंवा त्याला त्याच्या विचारात स्थिर कसं करायचं हे जर जमलं तर त्याच्या ठिकाणचं अस्वस्थपण असं तुम्ही 1 सेकंदात घालवू शकता. त्याला काही विभूतीवरून फाफू करायची जरूर नाही. पण आज सगळी लोक हीच इच्छा, विभूती द्या, तुम्ही हात ठेवा, अरे आम्ही सगळं करू पण तू गोधडीचा काय ठरवणार. ज्याला शांतताच नकोय, विभूती लावली तर इकडे लावायची, तिकडे नंदेशी भांडायची, ते इकडे भावाशी भांडायची, त्या विभूती देण्यात एक काय अर्थ. तर तुम्ही जी अपेक्षा ठेवता पण आम्ही त्याप्रमाणे राहतो म्हणून हे मात्र निश्चित सांगू शकतो की काही वेळा म्हणतात लोक तुमच्या मनात आणलं तर सगळं सुधरत, पण तसं जगायचं नाही म्हणून सुधरतं हा तुमच्या ठिकाणी अन्वय साधला जात आणि त्यामुळे तुम्ही शांततेने. आता ही एकाग्रता एक योगाच्या दृष्टीने झाली. आता आपण मेडिकली पाहू.
आपल्या शरीराची जी धारणा आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या शरीराचं जे कपाळ आहे त्याला कॉन्फ्रंटल पोर्शन ऑफ द फोरहेड असं म्हणतात. आता मगाशी म्हटलंय आपण मिडल ऑफ द आयब्रो, की जिथे प्रकाश विश्वाचा साठवला जातो आणि जिथून विश्वामध्ये प्रकाश प्रस्फुटित होतो, इनफ्लक्स अँड आउटफ्लक्स ऑफ द रेडिएशन, तर तो जर कुठे होत असेल तर कपाळ होत. आता कपाळ हे एक हाडाचं बनलेलं अवयव आहे आणि त्याच्यामध्ये कफाची वस्ती असते. कफाशिवाय त्यात काही नाही, सगळं कपाळ आतून पोकळ आहे, सायनेसिस, खालची हाडं वगैरे. त्या एक फिजिकली त्या अवयवाचा जर विचार केला तर एक हाडाचा भाग आणि आतमध्ये असलेला कफ. परंतु हा कफ योगी लोक कफाला राजा समजतात शरीराचा आणि त्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी प्राप्त करतात. तर ही एक वस्तू स्वीकारली गेलेली आहे की सगळा प्रकाश कपाशात शिरतो कपाळात आणि त्या प्रकाशाच्या साह्याने कफाच्या माध्यमातून जे रेडिएशन होतं ते तुमचं रेटिना नावाचं जे शक्ती आहे, डोळ्याला पाहण्याचं जी ग्रंथी आहे, त्या ग्रंथीच्या ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेट होतं आणि तिथून रेडिएट होऊन मेड्युला ऑब्लिगांटा म्हणून एक अवयव आहे शरीराचा, मेंदूच्या मागे रेट, तिथे त्या अवयवामध्ये तो प्रकाश भावरूप किरणांनी किंवा शक्तीच्या किरणांनी तो प्रकाशित होतो. तो प्रकाशित झाल्यामुळे सेरेबेलम टाळूमध्ये त्याची व्हायब्रेशन सुरू होतात, स्पंदन. लहान मूल जन्माला येतं तर त्याला नेहमी टाळू पडलेली असते, तेल आणि वेखंड लावून भरावं लागतं, त्या टाळूची भरती. पण सेरेबेलम मध्ये इमिजिएट परिणाम होतो त्या व्हायब्रेशन. तो परिणाम झाल्याने सेरेब्रल म्हणून एक अवयव आहे, जिथून त्यामधून प्रस्फुटित होणारं पाणी, ज्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतात, नस्तलुंग द्राव, ते पाणी टपकत टपकत सेरेब्रल मधून खाली पडतं, तेव्हा आपल्या शरीराचे मणके तयार होतात. ते विचार करा. आता हा एक शरीराची रचना आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ग्रंथी आणि अवयव, अस्थि मांस मज्जे सहितच्या. आता त्या सेरेबेलम मध्ये योग्यांचं जेव्हा दाखवतात तर स्कल मध्ये ही 52 व्यंजनं आहेत असं दाखवलंय. गोरखपूरून जे काय कल्याण मासिक निघतं त्याच्यामध्ये दाखवलंय, ते योगाचा विषय समजवताना सुद्धा दाखवलंय. आता शक्ती संप्रदायामध्ये हेच शब्द बेंबीच्या खाली 4 बोटापासून आणि मुलाधारापासून 4 बोट वर अशा स्थानी स्वाधिष्ठान चक्र, तिथून अग्नी प्रगट होतो आणि तो अक्षर निर्माण करण्यास कारण होतो. मणिपुरामध्ये काय बोललं जावं त्याची शक्ती तयार होती आणि हृदयामध्ये अष्टमातृका म्हणजे दरेकाचं पहिलं अक्षर घेतलं तर 8 अक्षरांची शक्ती निर्माण होऊन तिथे मन, हृदयात मन आहे असं समजलं जातं. आणि जो शब्द त्या कुठल्याही भाषा जी आजही बोलतोय, उद्या एखादं इकॉनॉमिक्सवर भाषण देईल, कोणी मेडिकलवर भाषण देईल, ती भाषा जी बोलली जाते ती हृदयात सगळे शब्द तत्काल साकारून बोलले जातात. त्या शरीरातूनच शब्द निर्माण होतात, शरीरातून बोलले जातात आणि बोलल्यानंतर ते पुन्हा वायूत नाहीसे होतात. त्या तत्वज्ञानामध्ये शब्दाला वायूचा विस्फोट असं म्हटलेलं आहे केवळ. तेव्हा जरी शरीराच्या माध्यमातून बोलले गेले तरी शरीरात त्याचं स्थान नाही. अगदी बेंबीपासून अगदी थेट खालपर्यंत शरीर फाडलं किंवा डोक्याचे जरी हजारो भाग केले तरी सुद्धा कुठूनही एक अक्षर निघणार नाही. एक परमेश्वराला आपलं वैभव दाखवायचं असेल, तुम्हाला पाहायचं असेल, एक विचाराने म्हणा किंवा कृतीने म्हणा, तर त्या सगळ्या गोष्टी मात्र घडू शकतात. का तर मुळातला सारा विश्वाचा व्यवहार शांततेत आहे. तुम्ही किती जरी आरडाओरडी केली तरी आकाश फाटून खाली पडत नाही किंवा एखादी चांदणी सुद्धा खाली पडत नाही किंवा वाऱ्यामध्ये काही भोकं पडलीत नाही, कुठेतरी जाऊन खोबदारात पडून राहिलाय वारा, असंही शक्य. तर तुमच्या आरडाओरडण्याने तुमच्या ठिकाणी झालेला कोलाहल, अशांतता, या सर्वांनी विश्वाच्या शांततेला कधीही आणि मुळीच धोका येत. विश्वामध्ये अफाट शांतता आहे. विचार करा, आकाशात मेघ, पाऊस, पाण्याचं वजन, ढग, विजा कडकडतात, आकाशाला काही, वारा सुद्धा त्या स्थितीत सुद्धा वाहत राहतो. मनोगंती पाणी अद्धरच्या अद्धर पकडलं जात, ते पडावून मनोगंती जमिनी, मातीचा एक कण सुद्धा तुम्ही निर्माण करू शकत. पण हा सर्व वेळ जरी धुमश्चक्री झाली तरी आकाशाचं आकाश पण फाटत काय, त्याच्या विरलतेला धोका येत, जमिनीच्या जडत्वाला सुद्धा कुठे धोका येत नाही. किती गाण सोडा,
हजारो माणसं कुठे संडास बांधतात वेगवेगळ्या तऱ्हेचे आणि सगळी घाण मातीत सोडतात. नाना तऱ्हेची मेलेली माणसं, बुजलेली माणसं, सडलेली माणसं, काय उच्छिष्ट म्हणजे निर्वाळा म्हणजे आपण त्याच जेवण टाकतो, मलमूत्रादी सगळं घाणतात. जमीन ओरडते. जमिनीचा कधी बिघाड झालाय? उलट तीच जमीन तुम्हाला नाना तऱ्हेचे पदार्थ, नाना तऱ्हेच्या चवीचे निर्माण देते. तर परमेश्वरांनी आपण निर्माण केलेल्या पृथ्वीमधली शांतता सुद्धा कधी नष्ट झालेली नाही. इतकंच नाही, तिला तक्रार करण्याची सुद्धा कुठे जागा ठेवली नाही. फक्त आम्हाला आमची आवड, इच्छा, तृप्ती, हव्यास ह्या पायी आम्ही अस्वस्थ आहोत. अन्यथा आम्ही सुद्धा अस्वस्थ नाही. जर विश्वाची रचना जर अशीच मुळात आहे, सारे व्यवहार जसेच्या तसे, मेघ गडगडले म्हणून जमिनीला काही भोकं पडली का? पाणी धाड 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 कोसळलं म्हणून जमिनीने माती वाहून जाण्याचं सोडलं का? काही नाही. तुला असं मला माझी माती घेऊन द्यायची, नमी येते तुझ्यावर. अरे मी पुन्हा खाली राहिलं तरच तू पाणीवर तरंगणार आहे, नाही तर कुठून तरंगणार आहे? पुन्हा परमेश्वरांनी आपलं अबाधित तत्व सर्व निर्मितीचं आणि टिकाव धरण्याचं हे त्यांनी स्वतः स्वयंसिद्ध अवस्थेत धारण केलेलं आहे. तर अशा विचारांच्या धारणेने आम्ही आमच्या मनाला नेहमीच सांगितलं पाहिजे की वी आर नेव्हर डिस्टर्ब. हॅव्हिंग, लॅमेंटिंग ऑर हँकिंग आफ्टर, कोणती तरी एक इच्छा, वासना, तृप्तीपायी मन भटकवत ठेवणं, हव्यास धरून त्याच्या मागे लागणं, त्या पायी आम्हाला पदरामध्ये अस्वस्थता येते. त्यामुळे नको असताना ब्लड प्रेशर होतं, नको असताना हार्ट अटॅक येतो, नको असताना पॅरालिसिस होतो. पण हा बावळट पण आम्ही केल्याशिवाय मात्र राहत नाही. भले ना शरीराला काही हो, नवऱ्याला खर्च हो, आम्ही असेच राहतो. समजू दुसऱ्याची माणूस, डॉक्टर सुद्धा असाच राहतो, दुसऱ्याला औषध देतो. त्या विश्वाच्या रचनेत राहताना विश्वाने आपली जी काही व्यवस्था ठेवली आहे, त्यांनी म्हटलं तर इट इज ऑल ऑटोमॅटिक अँड ऑटोनॉमस, ओमनीपोटंट, ओमनीसायंट, सगळं स्वयंसिद्ध आहे. तर ही विचारसरणी तुम्ही जर लक्षात घेतली तर मनुष्य मनाची एकाग्रता हवी तशी कमवू शकतो. आता हीच एकाग्रता हे तुमच्या आता जरा उच्च कोटीचे सटलर स्टेजेस मधली माणसं विचार करून बघतात त्यांच्यासाठी. आता त्याच्यापेक्षा उच्च दर्जाची. तर दोन प्रकार आहेत त्याच्यात पुन्हा, की जो शरीराला मानतो आणि शरीराची धारणा काय त्याला कळेल तो, आणि एक संन्यासी ज्याने सारखेपणाने सारं विश्व न्यासानं म्हणजे स्थापित आहे किंवा स्थितहित आहे अशी त्याची बुद्धी झाली आहे, असा एक संन्यासी. तो ह्या विश्वाविषयी, एकाग्रतेच्या विषयी काय विचार करतो आणि आपण जो त्याच्या दर्जेचा व्यवहार करणारा मनुष्य काय विचार करतो हे पाहू. तर वन इज नोन एज फिजिकल बॉडी, अनदर इज सायकिक बॉडी, थर्ड इज कॉझल बॉडी अँड बियॉन्ड रिझन, महाकारण शरीर आणि महाकारणातीत. आता ह्या स्थितीमध्ये मनुष्य, चला हे शरीर आहे, पाय चालतात, हो चालतात, तर सांगा पायाने चाला, नाही चालायचं. पण काही हेतू असेल, कोणाचे उपयोगी पडणं असेल, किंवा भूक भागण्याची गरज भागली असेल, काय दूध घरातलं संपलं, दूध पिण्याची इच्छा झाली, कुठलं एनी पर्पज ऑर इंटेन्शन टू बी सर्व्ड विच मेक्स यू वॉक, विच मेक्स यू डान्स, विच मेक्स यू स्पीक, विच मेक यू एन्जॉय. तर एक हेतू कारण करतोय आमच्या ठिकाणी. शरीर आपोआप कार्य करतो, पण त्या शरीराला कुठल्याही अवयवाला तुम्ही जर एक मालिक या नात्याने जरी सांगितलं, नुसता हाताकडे हात हल, मुळीच हलला नाही, हातात पडून राहायचं, जड आहे शरीर, मुळात जड आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मूढता आहे, त्या ठिकाणी गती नाही, त्या ठिकाणी केवळ स्थूलत्व आहे, त्या ठिकाणी काही घडणार नाहीये. म्हणून आम्ही ह्या शरीराचा कधीही विचार करणार नाही अशी मनाची भूमिका करा. मनाला कधी 1/4 शांतता मिळायला मुळीच हरकत नाही, जी काय पूर्ण शांतता आहे. आणि मग अशी मानसिक विचाराच्या भूमिकेत आम्ही विचार करतो, त्या मनाने त्रस्त होतो विचाराने. त्या सायकिक प्लेन मध्ये जर असा विचार केला तर दुसरी 1/4 वर्ष इथे विचार करण्याची जरूरच नाही. किंवा आय एम क्लार्क, आय एम गेटिंग 100 रुपीज पे, मला 100 रुपये पगार मिळतो, पण 25 रुपये भाडं जातं, 50 रुपये खाणेपिणे ठेवून काही अडचणीला 25. ह्या पलीकडे तुम्हाला जीवन जगण्याचा काही दुसरा उपाय नाही. तिथे विचार काय करायचा शक्यच नाही, विचार करायची जरूर नाही. काय करणार, साली कारकुनाची नोकरी, 100 रुपये ते काय होणार, भाड्याने घर ते काय ठेवू,
आणि खाऊ काय हे जर विचार करत राहिला तर तो विचारच करत राहतो. तो कधी भाड्याची खोली ठेवणार नाही आणि बाजारातून धान्य मित्राकडे किंवा नातेवाईकडे जाऊन रोज सर जेवत होते, एक दिवस तोंडपे टोपके खाऊन पुन्हा सरळ होईल. तर सायकिक प्लेन मध्ये सुद्धा तुम्हाला काही नाही, ज्या परिस्थितीत राहावं लागतंय त्याच्या मर्यादेतच विचार करून जगावं लागतं. काही माणसं आहेत की त्याच्या पलीकडे जाऊन जरा उलटा सुलटी उलाढाल्या करून जगतात, पण त्यांची कर्म त्यांना भोगावी लागतात, तेही सुद्धा काही खरं नाही. पण सायकिक प्लेन मध्ये सुद्धा आम्हाला काही करता येत. आता कॉझल बॉडीमध्ये कारण आता असं का झालं, काही नाही, तुला शरीर मिळालंय ना, जसं म्हटलंय की ममाई मावशी जीवलोके सर्व धर्म सनातन. कृष्णाने थोडक्यात सांगितलं, धर्म जर काही असेल तर शरीर निर्माण करणं हाच माझा धर्म आहे. तुम्हाला मुलं झाली पण मुलाचं शरीर तुम्ही बनवलेलं नाही, कोणी आईनी बनवलेलं नाही, बापांनी बनवलेलं नाही. कोणत्याही डॉक्टरनी सांगावं की आईने आपल्या अंगात इतकं मांस काढून दिलं, इतकं रक्त दिलं, इतकी हाड्या सोडली म्हणून आत्मूल झालं, मुळीच नाही. त्या बाडी इथे ते परमेश्वराच स्वतः कारण आहे. अंश रूपाने जीव म्हणून मी धर्म या नात्याने शरीर झालो आणि त्या शरीराची व्याख्या मात्र अशी आहे, लक्षात ठेवा, दिस इज अ फिजिकल बॉडी. शरीरानाम इरियते इति, ज्या शरीराला आरपार भेदून मी राहतो असा त्याचा अर्थ आहे. तर तसं